गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मंडे आहे, 22 जुलै. उद्या बजेट आहे, सो आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. ठीक आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि त्यासोबतच मार्केटमध्ये फर्स्ट 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये सेलिंग प्रेशर दिसत आहे वरच्या साईडला. जी रेंज मार्केट मागच्या वीकपासून ज्या रेंजमध्ये होतं ती रेंज ब्रेक केली आहे मार्केटने. ठीक आहे. बट इम्पॉर्टंट आहे की त्या रेंजच्या खाली मार्केटने एक 15 मिनिटची कॅन्डल सस्टेन करणं गरजेचं, बिकॉज हा जो सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, 51,700. ठीक आहे. या सपोर्टवर मार्केटने एक कॅन्डल सस्टेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बिकॉज इथे जे रिजेक्शन फेस होतं आहे मार्केटचं ते कुठे ना कुठे इथे मार्केट थोडंसं होल्ड करून जर खाली आलं ना तर आपल्याला एक चांगला ट्रेड भेटू शकतो सेलिंग साईडला. ठीक आहे. आणि डेली चार्टवर जर बघितलं आपण निफ्टी, तर निफ्टी देखील गॅप डाऊन ओपन झालं आहे. निफ्टी हे स्ट्रॉंग बाईंग होतं बँक निफ्टीपेक्षा, बट निफ्टीने जर इथे ही कॅन्डल सस्टेन केली तर उद्या जी ही इनडिसिजन कॅन्डल आज बनेल ती ज्या साईडला ब्रेक करेल उद्या त्या साईडला आपल्याला एक मोमेंटम भेटू शकतं, ते बाईंग असेल किंवा सेलिंग साईडला असेल. ठीक आहे. सो हा एक सपोर्ट झोन आहे निफ्टीचा 23,000च्या आसपास, 23,500च्या आसपास. ठीक आहे. सो आपण एक वेळेस 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघून घेऊया. ठीक आहे. निफ्टी स्ट्रॉंग बाईंग मोमेंटममध्ये होतं, बट काल कंटिन्युअसली सेलिंग आली आणि आज जी ही ट्रेड लाईन आहे त्या ट्रेडलाईनवरून एक स्ट्रॉंग रिजेक्शन्स निफ्टीने घेतलं आहे 15 मिनिटच्या कॅन्डलने जर आपण बघितलं तर. ठीक आहे. सो हा एक सपोर्ट आहे, तो इम्पॉर्टंट आहे 24,200चा. या सपोर्टपर्यंत निफ्टी आज येऊ शकतं. ठीक आहे. जर सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहिलं तर. बट फर्स्ट 15 मिनिटमध्ये तर बाईंग प्रेशर आपल्याला दिसायला भेटतं आहे. ठीक आहे. आपण एंजल वनमध्ये बघूयात. अजून तर आपण कुठला ट्रेड वगैरे एक्झिक्यूट नाही केला आहे. ठीक आहे. सरासरी 9 वाजून 20-25 मिनटं झालेत. फर्स्ट 15 मिनिटची कॅन्डलच अजून रनिंग आहे, तर अजून ट्रेड वगैरे नाही घेतलं आहे आपण. बँक निफ्टीमध्ये ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे 51,700, कारण जी रेंज मार्केटमध्ये मागच्या वीकपासून बनली आहे त्या रेंजच्याच खालचा एक सपोर्ट आहे तो. ठीक आहे. ओके. मी ट्रेड घेतलं तर आपल्याला अपडेट करतो, बिकॉज आता मार्केट फर्स्ट सेलिंग घेऊन आता थोडंसं बाईंगमध्ये जातं आहे. ठीक आहे. ओके. इथे बघा मार्केटने जो आजचा डे हाय आहे तो कुठे ना कुठे ब्रेक केला आहे. ओके. बट इम्पॉर्टंट आहे ना की कालची जी मार्केटचा रेजिस्टन्स होता तिथून मार्केट एक सेलिंग प्रेशर किंवा सेलर्स तिथं अवेलेबल आहे अराउंड 52,350च्या आसपास. आणि प्रीमियम डीके पण होत नाही आहे. ज्या पद्धतीने आपण इथे बघू शकतो धनमध्ये की जी इंडिया विक्स आहे ते एक वेळेस आपण बघूयात. इंडिया विक्स आज नियर अबाउट 4%ने वाढली आहे. सो इंडिया विक्स वाढली आहे म्हणजे प्रीमियम वाढले. ओके. तर मी ट्रेड घेतो तर आपल्याला अपडेट करतो. ठीक आहे. ओके. इथे 12 वाजून 15 मिनटंच्या आसपास झालेत आणि आपण इथे एक ट्रेड प्लेस केला आहे. ठीक आहे. ते मी रेकॉर्डिंग नाही करू शकलो. ठीक आहे. बट इथे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. ऑर्डर बुक मी तुम्हाला दाखवतो. आपण जे आहे 418ला सेल केला आहे. 52,600चा कॉल ऑप्शन आपण सेल केला आहे. अराऊंड जी 12 वाजेची कॅन्डल आहे 5 मिनटाची त्या कॅन्डलवर आपण इथे सेलिंग ऑर्डर टाकली. त्यामागचं लॉजिक मी सांगतो. इथं जी ट्रेड लाईन होती ती खालच्या साईडनं ब्रेक केली 12 वाजेच्या कॅन्डलना. ठीक आहे. आणि त्याचा लो जेव्हा मार्केटने तोडला त्या कॅन्डलवरच आपण एंट्री घेतली आहे. आणि जर तुम्ही बघितलं ऑप्शन्स चार्टमध्ये जी ट्रेड लाईन बनत होती ती ट्रेड लाईन पण कुठे ना कुठे 11 वाजून 55 मिनटाच्या कॅन्डलने ब्रेक केली आहे. आणि त्या ब्रेक केलेल्या कॅन्डलचा लो जेव्हा ब्रेक झाला त्याच्यानंतर जे पुलबॅक कॅन्डल होती ग्रीन कॅन्डल जे तुम्हाला इथे दिसते. ठीक आहे. सो त्या ग्रीन कॅन्डलवर आपली एंट्री बनली होती. ठीक आहे. आपल्याला इथे 1:2च्या आसपास टार्गेट पण भेटतं आहे. ठीक आहे. बट अराऊंड आपण 50 पॉईंट याच्यामध्ये टार्गेट प्लॅन करू, जेणेकरून आपण जे कॅपिटल यूज केले त्याचं 1% रिटर्न आपल्याला अराऊंड भेटेल. ठीक आहे. सो इथे 418 आपलं सेलिंग प्राईस आहे, तर एक 368-70च्या आसपास आपण इथे प्रॉफिट बुक करूया. ठीक आहे. ओके. सध्या मार्केट तर एक चांगलं टार्गेट देते आपल्याला. ओके. आणि इथून रिजेक्शन्स पण घेत आहे. ठीक आहे. वेट करूयात आपण तोपर्यंत. ओके.
ओके, इथे बघू शकता तुम्ही की जे आपलं हे आहे, इथे मार्केटने होल्ड केलं आहे, बट जे रिजेक्शन्स मार्केट खालून फेस करते, त्यामुळे आपल्याला जर इथे लॉस घ्यायचा असेल तर आपण स्टॉप लॉस थोडासा ट्रेल करून घेऊयात. म्हणजे आपण इतका वेळ ट्रेडमध्ये आहे आणि यानंतर आपण प्रॉफिटमध्ये राहून शेवटी लॉस होणं ते कुठे ना कुठे आपलं सायकोलॉजीला इम्पॅक्ट करेल. सो आपण इथे स्टॉप लॉस जो आहे तो ट्रेल करून घेतला आहे. 4 पॉईंटचा इथं आपला एक निग्लिजेबल स्टॉप लॉस राहील. ठीक आहे. ओके, इंडिया विक्स कमी होणं गरजेचं आहे जर प्रीमियम डीके व्हायचं असेल तर. ठीक आहे. ओके, आपण 4 पॉईंटचा इथे स्टॉप लॉस आता बघूयात काय होतं आहे. ठीक आहे. बिकॉज उद्या बजेट आहे, सो त्याच्यामुळे आज ओलाटिलिटी मार्केटमध्ये येणं साहजिक आहे आणि उद्या तर यापेक्षा जास्त ओलाटिलिटी राहील. ओके, या ट्रेडमध्ये आपल्याला 1:2च्या आसपास रिटर्न भेटत होतं. ठीक आहे, आपण बुक नाही केलं तर यावेळेस बघूयात. आपण टार्गेटच्या आसपास जर आलं तर आपण बुक करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. बिकॉज आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन केला आहे. जो कालचा सेलिंग प्रेशर आहे, जे कालचं जे रेजिस्टन्स होतं त्याच्या आसपास आपण इथे ऑर्डर प्लेस केलेली आहे. ठीक आहे. ओके, टार्गेटच्या जवळपास तर इथं आहे प्रीमियम. ठीक आहे, वेट करूया थोडंसं. बिकॉज ऑलमोस्ट आपण अर्धा तास या ट्रेडमध्ये वेट केला आहे. ठीक आहे. सेलिंगमध्ये फायदा हाच आहे की जर मार्केट आपल्या साईडला आहे, ठीक आहे, तर आपल्याला टायमाचा खूप इम्पॉर्टंट जे आहे ते आपल्याला भेटतं कुठे ना कुठे टाईम. ठीक आहे. बाईंग साईडला मोमेंटम जर नसेल तर हेच प्रीमियम डीके होतो तर आपण लॉसमध्ये गेलो असतो. बट सेलिंगचा हाच फायदा आहे. ठीक आहे. आपण बाईंगमध्ये पण ट्रेड करणार आहोत, बट सेलिंगचा एक वेळेस ट्रेड ओव्हर झाला ना तर आपण जे छोटं अकाउंट आहे आपलं एक 20-25 हजार रुपयाचं, ज्यामध्ये आपण पहिले ट्रेड चे 2 व्हिडिओज टाकले आहे, त्याच्यामध्ये पण आपण ट्रेड करणार आहे. ठीक आहे. अँड त्याचं पण PNL आज मी तुम्हाला दाखवेल. सेलिंगमध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे की आपण ट्रेडला कसं मॅनेज करतोय, काय करतोय. आता या ऑप्शन्समध्ये जे ट्रेड लाईन आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला, ज्या साईडला ट्रेड लाईन ब्रेक करून मार्केटची एक कॅन्डल सस्टेन करेल त्या साईडला आपला जास्त चान्सेस आहे की एकतर आपला स्टॉप लॉस हिट होईल किंवा आपला टार्गेट हिट होईल. ठीक आहे. सध्या स्पॉट प्राईजमध्ये तुम्ही बघू शकता, स्पॉट प्राईजमध्ये तर म्हणजे जास्त मार्केट खाली नाही येत आहे. ठीक आहे, म्हणजे वरती नाही जात आहे, बट तरी पण प्रीमियम डीके नाही होतं. ठीक आहे. आता इतका वेळ वेट केला आहे तर आपण ॲटलिस्ट ब्रोकरेज तरी या ट्रेडमधून घेऊन जाऊया. ठीक आहे. आपण स्टॉप लॉस एक 412वर शिफ्ट केला आहे, ट्रेल केला आहे. ठीक आहे. 4 पॉईंट तर आपल्याला भेटेल, म्हणजे सरासरी एक 300-350 रुपये, ज्याच्यामधून आपलं ब्रोकरेज निघून जाईल आजचं. ठीक आहे. ओके, होल्ड करूयात. आता तर लॉस नाही आहे आपला, सो आता तर आपण आरामशीर होल्ड करू शकतो.
ओके, मार्केटने इथे कन्सॉलिडेट केलं आहे थोड्या वेळसाठी आणि मार्केटने इथे ब्रेक केले. ठीक आहे, आपलं टार्गेट हिट झालं. आपण इथे बुक करूयात. ओके, 368ला आपण एक स्टॉप लॉस लिमिट लावूयात. ओके, नाही सेलिंग नाही करायचं, आपल्याला टार्गेट लावायचं. एक मिनटं, कन्फर्म एडिट ऑर्डर का बरं नाही होतं. ओके, आपण सेलिंग ऑर्डर लावतोय आय थिंक इथे. ठीक आहे, आपल्याला लिमिट ऑर्डर मॉडिफाय करायची आहे ना. ठीक आहे, आपल्याला बाईंग ऑर्डर मॉडिफाय करायची आहे इथे. ठीक आहे, एक वेळेस आपण कॉलची बाईंग ऑर्डर. ठीक आहे, स्टॉप लॉस जो ट्रेल गेला आहे त्यालाच आपण. अरे यार, आता मार्केट परत वरती गेलं आहे. टार्गेट हिट करून आपण बुक नाही करू शकलो आहे. ठीक आहे, वेट करूया थोडंसं, बिकॉज ही ट्रेड लाईनच्या वरती जर मार्केट निघलं तर आपण तिथे मॅन्युअली एक्झिट करून घेऊयात. ठीक आहे, जोपर्यंत ट्रेड लाईनच्या खाली मार्केट आहे तोपर्यंत आपलं टार्गेट सेफ आहे. 368ला आपण एक्झॅक्ट बुक करणार आहे. ठीक आहे, आता इतका वेळ होल्ड केला आहे तर थोडंसं होल्ड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, बिकॉज जे स्पॉट प्राईजमध्ये आपली ट्रेड लाईन आहे तिथून मार्केट रिजेक्शन घेते आणि जे ऑप्शन्स प्राईज आहे तिथून त्या ट्रेड लाईनपासून पण मार्केट रिजेक्शन घेते. तर आपले 90% चान्सेस आहे की आपलं टार्गेट इझिली इथून हिट करेल मार्केट. जर इथून मार्केटने ब्रेक केलं तर आपण म्हणजे जास्त पण टार्गेट करू शकतो. ठीक आहे, बट जास्त ग्रीड इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, इथे आपलं टार्गेट हिट होतं आहे. ओके, आपण लिमिट ऑर्डर लावली. आय थिंक एक्झिक्यूट झाली आपली ऑर्डर बुक चेक करूया. ठीक आहे, ऑर्डर आपली एक्झिक्यूट झाली आहे. 368ला आपण बाय केलं आहे, म्हणजे आपली जे फायनल पोझिशन आहे ते बघू शकता. 418ला आपली सेलिंग आहे आणि अराउंड 368ला आपण बाय केलं आहे. एक वेळेस इथे रिफ्रेश करून घेऊया, तिथे शो होत नाही आहे. ओके, डन. आपले 50 पॉईंट इथे झालेत. अराउंड आपलं जे कॅपिटल आहे त्याचं 1% आपण इथे बुक केलं आहे आपल्या फर्स्ट ट्रेडमध्ये. ठीक आहे, अँड इथेच आपण जो सेलिंगचा डे तो क्लोज करणार आहे. जे हेजिंगसाठी आपण पोझिशन घेतली होती त्याच्यामध्ये पण अराउंड ब्रोकरेजचे इतकं प्रॉफिट आपल्याला भेटते, ते पण आपण क्लोज करून घेऊयात. ठीक आहे, फ्रायडेला आपण लॉस बुक केला होता. ठीक आहे, अराउंड आणि त्यानंतर आपण इथे 140 रुपये ब्रोकरेज देऊन एक 3200 रुपये काढलेत. ठीक आहे, सो मी यानंतर तुम्हाला जे बाईंगचं आहे ते त्याचं पण PNL एक वेळ शो करेल. ठीक आहे, ओके, इथे बाईंगच्या अकाउंटमध्ये आपलं एक 9454 रुपये प्रॉफिट झालं आहे. ठीक आहे, इथे 3 ट्रेड आपण आज घेतले होते. फर्स्ट ट्रेडमध्ये अराउंड आपण एक 2 ते 3 पॉईंटच बुक केले. ठीक आहे, 5 क्वांटिटी होतं, हेवी लॉट साईज होती आणि आपण एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड करतोय मिड कॅपमध्ये. सो जरी आपण 2 ते 3 पॉईंट कॅप्चर केले, 5ची लॉट साईज म्हणजे 75 × 5 नियर अबाउट 375. ठीक आहे, सो त्यामध्ये आपण जर 2 पॉईंट पण केले तर लास्ट ट्रेडमध्ये आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट झालं. इथं बघू शकता तुम्ही टायमिंग, एक 3:51 ते 3:56 म्हणजे 46 सेकंदाचा ट्रेड आहे, ज्यामध्ये अराउंड आपण 6900 रुपये प्रॉफिट बुक केलं आहे. त्याचं लॉजिक देखील मी तुम्हाला सांगतो. इथे जी 3 वाजेची कॅन्डल होती, ठीक आहे, त्या कॅन्डलने जे लो ब्रेक केला आहे, सो त्याच्यावर आपण इथे ट्रेड घेतला होता. 2 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता आणि अराउंड आपण याच्यामध्ये 18 पॉईंट कॅप्चर केले. 18.5च्या लॉट्समध्ये तुम्ही एक बघू शकता की 6900 रुपये आपण इथे एक्झिट केली होती पोझिशन 78वर. ठीक आहे, सो लॉजिकली ट्रेड होता आपला की ही जी ट्रेड लाईन होती, ठीक आहे, ती ट्रेड लाईन एक 2:55 कॅन्डलने ब्रेक केली आणि 3 वाजेच्या जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलने त्याचा जो लो आहे तो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लेस केला आहे. ठीक आहे, सो अराउंड इथे आपलं एक 50 नियर अबाउट 50% रिटर्न आपलं जनरेट झालं आहे. ठीक आहे, सो तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. एक 20-22 हजार रुपयाचा आपण कॅपिटल यूज केलं आणि 9454 रुपये आपण इथे बुक केलेत. ठीक आहे, सो हे होते आजचे ट्रेड. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, सो लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अँड उद्या खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. ठीक आहे, सो उद्याचं जे अपडेट आहे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. सो थँक्यू, बाय.